म्हणलं आता आहे ना ड्युटीवर जायला उशीर झाला, थोडं लेटच उठलो, जाग नाही आली. माळस लग्नाची असून देवाची, घरात घातलाय खेळ, याला भाजूचा बदला चळ चळ देव जेजुरी सोडून पळ, पानबाईचा बदला चळ चळ देव जेजुरी सोडून ते चंदनपुरी बानू धनकरणीच्या घरी. अग माणसा देवाची असून लग्नाची, घरात घातलाय खेळ, याला भानूचा बदला चळ चळ देव जेजुरी सोडून पळ, बनबाईचा बदला चळ चळ देव जेजुरी सोडून पळ. चला उशीर झाला, आता डबा घेऊन कामावर निघून जाऊ. शांता, शांता. काय हो? अगं डबा बदला का ग? हो झालं झालं. दे मग लगेच, मला ड्युटीवर जायचंय. बर बर. शांत आवडला का? आवाज झालं ना, देते ना डबा, 2 मिनिटं थांबा ना. अगं आवर येडच उठाय टाइम झाला आणि तू लगेच डबा एवढा उशीर लागतो. बाई गं, यांना आहे ना बटाट्याची भाजी आणि पोळ्या दिल्या. एक तर ना आज उशीर झाला, उठायलाच उशीर झाला. आज मला उशीर झाला, त्यांना उशीर झाला. चला आता डबा देते पहिले. काय की एवढा कुठा उशीर राहतो का? या बा, सकाळी थोडं लवकर उठत चला. लवकर उठती नाही त्याच्यामुळे उशीर होतो. आणि मला उठून दे. चला धरा. शांत, आज लई ना भारी दिसती. का बरं? रोज काय चांगली नाही दिसत का मी? नाही का, आज वेगळीच. काय तुझं रूप. हा ग बस, सगळ्यांना काही खोटी स्तुती करू. काय तुझं रूप दिसतंय शांता. काय साडी. बर बर. बटाट्याची भाजी दिली आहे आणि पोळ्या दिल्या. अगं पण सुंदरच लई दिसती ना, काय सांगू. धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, हार पले मल्हारीच सारे देवान, बानूच्या नादान देव याला पिसाराला, मल्हार मल्हार म्हणून देव निघून गेला. अग धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, हार पले मल्हारीच सारे देवान. बस हो लय भारी. चाल. काय गाणी येते तुम्हाला? अगं तुझ्या पायी जर बसलो ना, तुझ्या का आज तुझं रूपच असं भारी दिसू राहिलं का मला तो पण उठूशी वाटाना तिथे कंपनी वाट पाहिजे बाई. उठूशी वाटाना नाही, कामावर जा. पैसे 2 कमवून आणायला पाहिजे आपल्या प्रपंचाला. बायको कशी बसून का होणार? धरा. नाही मला ते कळत. तो आज पोत तेच केलं, पुढंच घातलं. वा वा, लई नका बडबड करू. चाललो बाई. जाऊ का? हा जा जा. लक्ष ठेव. हा. चाल बाई, एकदाची गेले हे. आता आता मी माझ्या पिल्लूला फोन करते. ये जवळ घरात राहते ना, तोवर मला काहीच करता येत नाही. सारखं शांता शांता, हे दे ते दे, सारखे भुकत राहते. आता मस्त फोन करते मी पिल्लूला. हॅलो पिल्लू, कुठे आहे तू? मी येणार ना गावात. काय करतोय रे राजा? काय ना, दूध घाला आलो. दूध? हो हो. अरे काय नुसतं दूध घालतो, माझी आठवण येते का नाही? अगं तू तर लय आठवण येते बाबा. मी तर तुझी सारखी वाट पाहत राहते. असं होतं का नवरा कधी जाईल घराबाहेर कंपनीत आणि कधी माझ्या पिल्लूशी फोनवर बोलल, असं होतं मला. ऐक ना, हा आज मला भेटावं वाटतं तुला. आज भेटायचं, पण कुठं भेटायचं? भेटू ना भेंडी खाली. कुठं? भेंडी खाली. भेंडी खाली? हा. कोणच्या भेंडी खाली? तुझ्या बांगल्या पायी नाही का एक भेंडीचं झाड आहे? अय नको रे बाबा, तिकडे लय लोक राहत्या. मग कुठं? दुसरीकडं. पिल्लू, मी सारखं तुझाच विचार करीत राहते. मी तुझाच करतो. बर बर. जेवले का तू? हो मी जेवले ना. मग ऐक ना शांता. हा बोल ना. मला एक 5,000ची गरज पडली का?
अरे सोन्या, तुला मागच्या महिन्यातच मी 10,000 रुपये दिले ना, सारखे पैसे देत राहते ना मी तुला खर्चायला. हा दिले, पण मी ते ना बेशी बदले बा. हा का? हा. अरे बापरे, मग आता पैशाचं कसं करायचं रे? काहीतरी लावू ना जुगाड. आता मी जुगाड लावितच राहते ना नेहमी, प्रत्येक वेळेस पैसे पैसे सारखे. एवढ्या पाळीला कर. आता मागच्या महिन्यातच 10-15 हजार रुपये दिले, ते काय केले रे? तेच ना बेशीला गेले, काय केलं ना बदला. करणार आहे का नाही तो पिल्लू? अरे माझ्या राजा, तुझ्यासाठी नाही मग कोणासाठी करायचं? हो. ठीक आहे, चल करते मी काहीतरी. हा चालेल चालेल. ठेव मग. हा ठेव ठेव. ओके, बाय बाय. बाय बाय. ओहो, आता यांनी तर पैसे सांगितले 5,000 रुपये. मागच्याच महिन्यात याला पैसे दिले, आता कुठून पैसे द्यायचे? काय करू आता? काहीतरी डोकं लावा लागल. बापरे, आई गं. थांब, आता आहे ना यांनाच फोन करते मी. हॅलो हॅलो. अहो, मी काय म्हणते ऐका ना. बोल ग. मला 5,000 रुपये द्या ना फोन पे टाकून. काला लागतंय मला, काम आहे थोडं. पण पैसेच नाही आज. तुला कायम कायम पैसे द्यायचे, कायम द्यायचे. दे 5,000 दे 2,000. काय इड काय माक झाड आहे काय पैसे? मागच्या महिन्यात तुला मस्त 10,000 रुपये दिलते ना. हा दिले होते ना, ते साड्या घेतल्या ना त्याच्या. काय साड्या करती? काही नाही, पैसे नाही. द्या ना पण 5,000 रुपये. अगं सकाळी 5,000 रुपये होते तर ते वाळ्या का दिले आपल्या घरात किराणा आणायला. काय म्हणते, वाळ्याकडे दिले? हा, किराणा आणायला घरात लागत नाही काही. मग असं असं. बरं बरं, ठीक आहे, चालेल, जाऊ द्या. ठीक आहे. हा ठेव. 5,000 यांनी वाळ्याकडे किराणा भरायला दिले आणि मला पैसे देत नाहीये. वाळ्या, आता तर काहीतरी आयडिया करावा लागल. तसे आपल्या पिल्लूला पैसे कुठून भेटणार द्यायला? माझं पिल्लू तर वाट पाहत असेल माझी खाली. चला आता वाळ्या. काय बाई मालकीन, धुणं धुवायला येते, कपडे वाळत घालायला येते. आईला काहीच कामाची नाही मालकीन बाबा. नुसती फोन एक तास बोलत ही मालकीन बाई. हिला कटाळाही नाही. मैंने किला हो गडले पे मैं मोड़ आया, किसी जाब छोड़ जाया. मैं मोड़ आया, किसी जाब छोड़ जाया. ना 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 वाया? ना 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 वाया? मालकीन बाई आवाज देते काय? वाळ्या, काय हो मालकीन बाई? अरे काय गाणं म्हणून राहिला? इकडे येतो तू. आलो 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 आलो. ये लवकर. वाळ्या, वाळ्या, आलो आलो. पहिला दरवाजा बंद कर, गाड्यांचा आवाज येतो खूप. करतो मालकीन बाई, थांबा. काय हो एवढ्या पिसाळ्या माऊ? अरे बाळ, ऐक ना, हं? माझी ना थोडीशी तब्येतच बरी नाही आज. काय जुलाब होत्या का? मग नाही, जुलाब नाही होती. थोडस अंग असं कसमासू राहिलं ना. मग काही गोळ्या बिळ्या आणू का? नाही, नको गोळ्या पण नको. मग तुम्ही दवाखान्यात येता का? नाही नको, दवाखान्यात पण नको. मग तुम्ही तर कालाच नाही म्हणते तेव्हा मग कसं? तुम्हाला चहा वगैरे करून देऊ का? नाही नको, चहा पण नको. कॉफी? कॉफी नको. बिस्किट आणू का खायला? नको रे, कशाला फालतू प्रश्न विचारायला तू. अरे बाळा, ऐक ना, मला आहे ना थोडं कंबर दुखतंय माझं, तेल लावून चोळून देतो का? कंबर दुखत का? हा. मी आणि पाय पण खूप दुखू राहिले ना, थोडेसे तेलाने मालिश करतो का? हा बाई, हा. छा छा छा, हे काय मला जमणार नाही बाई. हा? नाही जमणार. ये मी असे कामच केले नाही.
अरे बाई ऐक ना, मी तुला पैसे देते ना, मग तर देशील ना मालिश करून. पैसे? हा, तुला तुझी घरी आई आजारी असती ना, म्हातारी आई, तुला त्याला दवा गोळ्या करावा लागतं ना. लागतं. मग मी तुला एक्स्ट्राचे पैसे देते ना थोडे. हो, किती द्या? 2000 देते ना. हा का? हा. कंबर दाबायचे आणि हात पाय दाबायचे. हा. हो, चालेल ना, चालेल. चालेल ना. हा, मग चाल ना, तेलाची बॉटल घे आणि तेवढी मालिश करून द्या. चला ना मालकीन बाई. चल मग. चला. ये रे बाळा. आलो. बापरे, लय हात पाय दुखत रे बाबा. तुम्ही असं आहे ना, हा असं झोपा, मी तेल घेतो. हा. आधी ना बाळा, आधी पाय चोळा, छान मालिश करा. हो, करतो मालकीन बाई. पैसे पाहिजे ना 2000 रुपये. अनुमान. बरं, छान मालिश करा. हो, करतो. थोडं तेल. अरे वाळ्या, अशी मालिश कर वाळ्या. तेल लाव ना. हे बेडशीट बदललं नाही का तू आज? नाही बदललं, आता ते उद्याच बदलायचंय. ते एक दुला वाळ्या, चोळ ना पाय, मालिश कर ना. तुला काय फुकटचे पैसे द्यायचे का? करू. वाळ्या, चोळ बाबा व्यवस्थित. हा, मग चोळे. आता ना माझं कंबर चोळून द्या. आता कंबर का? बर चाल. वाळ्या, बापरे, किती तुझे हात छान आहे रे. एकदम छान वाटतं बर का. भारी वाटतं ना? हो, एकदम मस्त वाटतं बर का. छान रगडून मालिश कर बर का. मालकीन बाई, मोबाईल मध्ये काय बघताय एवढा? कुठं काही नाही, मला ती मोबाईल पाहायची सवय ना, तुला माहिती ना. हा. मग असं. मी नेहमी मोबाईल बघत असते ना. आपण ना बाबा माझे हात ते. केस त्या अंगच बरे. किती छान वाटत रे वाळ्या. लय बाय. बापरे, अंग असं दुखत होत, मस्त तू रगडलं. किती छान रगडलं तू. ते नाही तसं आहे ना. अरे वाळ्या, खूप कंबर दुखत होत ना, म्हणून तुला मालिश करायला सांगितली ना मी. मग आता थोडं मला बरं वाटतंय बर का. बरं वाटलं का? हो. सरक बाजूला, सरक. काय करतो रे? काय झालं मालकीन बाई? एवढा घसाघस चुळू राहिला. आता तुम्हीच बोलल्या. काय बोलले मी? तुम्हीच म्हणा मा कंबर चोळ, इकडे हात पाय दाब. मा काय चुकलं? मी तुला हातपाय दुखत होते, कंबर दुखत होतं, म्हणून थोडा हलक्या हाताने चोळायला लावलं, तर तुझे हातच पार इकडे चालले पोटाकडे माझ्या. तुम्हीच म्हणा इकडं चोळ, तिकडं चोळ. जास्त बोलू नको. मी बोलले का तुला का इकडे चोळ पोटाकडं? तुम्ही जसं सांगितलं तसं केलं मी. हे बघ, जास्त बोलला ना तर त्याचे परिणाम वाईट होतील ना. अहो काय म्हणजे सांगायचं, मी तुम्हाला त्याच्यात मुळे नाहीच बोललो होतो ना. नाहीच बोलला होता. वा रे वा, स्वतःला काय समजतो रे तू? मला कसं पैशाची गरज आहे. माझी आई आजारी राहती, तिला दवा पाणी आणायला लागतो, म्हणून मी काम केली. द्या ना पैसे आता. कसले पैसे? आणि पाय चोळायचे, कंबर चोळायचे. मी तुला देऊ? हो. हे काय पाहिलं का? काय बघितलं काय? यो बागो. हो मालकीन बाई, तुम्ही असं काय केलं? हे का माझे फोटो काढून घेतले तुम्ही? व्हिडिओ का काढला? हो, तुम्हीच मला कंबर चोळायला लावलं आणि तुम्हीच व्हिडिओ काढला. काय कारण? कारण तुला कारण जाणून घ्यायचंय. आता तुझे हे मी व्हिडिओ काढले ना, आता हे मी तुझ्या मालकाला पाठवणार आहे आणि मालकाला सांगणार आहे
का बघा तुमचा नोकर वाळ्या कसा घाणेरडा वागतो माझ्याशी. मी त्याला साधं कंबार दुखत होतं म्हणून कंबार चोळायला लावलं, थोडी मालिश करायला लावली तर त्याचं वाढतच चाललं. तो तर माझ्या नको त्या ठिकाणी हात लावायला लागला. आणखीन बाई तुम्हीच सांगितलं मा या वाळ्याचं कसं सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा आणि लगेच माझेच हे काढून घेतलं तुम्ही फोटो वगैरे लगेच मालकाला दाखवायला निघाले. आता दाखवतेच मी त्यांना पाठवून देते लगेच. एक काम मी करा लगेच पाठवते. आणखीन बाई थांबा थांबा पहिले फोन आणि देतो मग टाकू नका. नाही टाकत आणि मी काय म्हणतो ऐकीन बाई असे व्हिडिओ आहे ना तुम्ही मालकाला काही दाखवू नका, तुमच्या पाया पडतो. काय होईल माहितीये का मालक मला आहे ना कामावरून काढून टाकील. माझी आई आहे ना गावाला राहते माझ्या, तर माझ्या आईला मी एकटाचे तिला कोणीच नाही, मला कामावरून मालक काढून टाकतील असं काही करू नका. तिच्या दवा गोळ्यांना पैसे लागत या म्हणून मी एवढे इकडे तुम्ही म्हणे ये चोल ते चोल. हा ना मग बर मग तुला एक काम ऐकावं लागेल माझं. काय काम आहे? मी हे फोटो व्हिडिओ मालकाला काही पाठवत नाही, पण मग त्याच्या मोबदल्यात तू मला काय देशील? मी आता काय देणार आहे माका काय द्यायसारखं आहे तुझ्याकडं. काय तुझ्याकडं 5,000 रुपये आहे ना? 5,000 रुपये. हो हो ते सकाळी मालकानं दिले आणि ते मला किराणा भरायला लावला. हा का? हा मग बघ तुला किराणा भरायचा का ते मला द्यायचे? मला 5,000ची गरज आहे, देतोय का तू ते पैसे मला? नाही तर मी लगेच फोटो पाठवते मालकाला. हो मालकीन बाई थांबा थांबा. हो पण मग मालक मला बोलत. काय बोलेल? मालक म्हणशील 5,000च काय केलं ते तू आणि तुझा मालक, मला काही सांगायचं नाही. आणि हो हे पैसे तू मला दिले हे पण मालकाला सांगायचं नाही. आणि जर बाबा याच्यातलं काही मालकाला कळालं तर तुझं लगेच बाडबिस्तर मी भरी, समजलं का? हा बघ तुला ते पैसे मला द्यायचे का राशन पाणी आणायला ठेवायचे ते तू बघ. नाही तर मी फोटो लगेच पाठवते का तू माझ्याशी घाणेरडा वागतोय, माझ्यावर अशी बळजबरी करतोय, असं तसं. पाठवू का फोटो मालकाला? ओ मालकीन बाई सॉरी काही दाखवू नका. हो मला पोटा पाण्याचं पडलंय, माझी आई तिकडे गावाला आजारी राहते, असं नका करू. तुम्हीच मला कंबरन हात पायन दाबाय लावले म्हणून मी दाबले आणि तुम्हीच काही आळगे सुटल्या. मालकीन बाई दाबायला लावले तर तुला काही मधी दाबायला लावलं का? वरच्यावर मालिश कर बोलले ना. तू तर तुझा हात चालला मधी कुठल्या कुठं लगेच. मालकीन बाई मी त्याच्यातला मुलगा नाही. ते बाकीचं सांगू नको. देतोय का पैसे? नसल द्यायची तर ठीक आहे. 2 मिनिट. हा 2 मिनिटं ना दे मग. ये बाई 5,000. मी कसं काय आता किराणा भरू? मालकाना मला दिल ते आणि विश्वास आहे मालकाचा का वाल्या एवढी कामगिरी करीत. आता मालकाला सांगू काय? तुझा मालक आणि तू गेट आउट. उठ लवकर उठ. ती तेलाची बाटली उचल निघेडून. बघतो काय तोंडाकडं. पाहिलं नाही या शांताचं डोकं कसे 5,000 रुपये काढले वाळ्याकडून म्हणे मालकाने दिले मला किराणा भरायला. चल माझ्या पिल्लूला फोन करते आता. पैशाची ऍडजस्टमेंट झाली. हॅलो हॅलो पिल्लू. हा बोल शांता. पैशाची ऍडजस्टमेंट झाले का? हो 5,000 मी मिळवले बरोबर. काय चोरी केली का काय तू? चोरी नाही केली, मग मी डोक्याने पैसे काढले. नाही तुला पहिले फोन डोकाच्या येऊ का मग घ्यायला? नाही आता येऊ नको तू मग बर का. आता यांचा यायचा टाइम झालाय. मी तुला नंतर फोन करते. बर
बर बर. हा आणि आता सारखे पैसे उधळू नको. मी एवढ्या वेळेस केले, आता पुढच्या वेळेस करणार नाही. माझा नवरा आहे ना सारखे पैसे देत नाही मला बरं का. बर बर चालेल. आता मी कशी ऍडजस्टमेंट केली ना ती माझ्या मनाला माहितीये. ठीक आहे ठीक. नवऱ्याने बी दिले नाही. मग ते कसं केलंय तुला मी जागेवर आल्यावर सांगते. हा बर चालेल. हा ठेव मग. हो हो. आता कसं करायचं? मालकीनबाईनं तर पैसे काढून घेतले. मालकानं माग किराणा भराय पैसे दिले 5,000 रुपये. पण मालकाचा माव लई सुवास या वाल्यावर आणि मालकीनबाईनं तर पैसे घेतले काढून. हा बात आहे ना, माझ्या एका मित्रालाच फोन लावतो. हॅलो हॅलो तुकाराम कुठे? ए मग एक काम कर ना तुकाराम, अरे मला 5,000ची लई गरज आहे, अर्जंट मला दे ना. पण अरे काय झालं ते नंतर सांगाल ना तुला. मला दे, महिना भरला का मग तोही देऊन टाके. आईला काय सांगच, मग देशील का तू? अरे काय सांगायचं तुला, मला आहे ना मालकानं किराणा भराय पैसे दिले ते महाग 5,000 रुपये. ऐक ना, अरे मालकीनबाईला चेतरी रे. अरे मला म्हण माझे पाय ते पाय दाब, मायले पाय दुखू राहिले आणि पाय दाबले, मालिश केली चांगली, लगेच कंबर वगैरे दाबायला लावलं, ते दाबलं आणि तिनं ना मालकीनबाईनं माझे लगेच व्हिडिओ काढून घेतला रे. हा ब्लॅकमेल केलं मला, पैसे दे नाही तर मग व्हिडिओ टाकी ते म्हणून. आयले शेवट द्यायला लागले ना तुकाराम. मग ते मालकानं 5,000 दिले होते ना, ते मग मी मालकिनीला देऊन टाकले बाबा. मालक यायच्या आधी ना मला 5,000 रुपये दे ना. हो चालत. हा ये ना खाली ये, पाहिजे ते ये. असं आहे काय? या शांती ना त्या वाड्याभोवती काय गंमत केली. 5,000 रुपये त्याच्याकडून काढून घेतले, त्याला हातपाय चोळायला लावले, कंबर चोळायला लावलं आणि त्याचे अरे फुटू काढून मला पाठीत होती काय. म्हणजे किती थांब, हिच्या का पाहतोच असा दांडा का देतो पहिलं तिथं हिच्या देतो आणि जावा तिला लगेच सांगतो केव्हापासून असे धंदे शिकली, फक्त जोडी तो धरून काढून देतो तिच्या आई बापा. हा याला काय बा. झाली काय झोप? शांता झोप झाली? आईला पकी खाऊ खाऊ माझली बाई. तुला काय राजा बोले दल हले, तो काय मशिवानी गोरती टाकावून खाऊन घेती. तुला काय आईचं खायचंय? शांता अय शांता, अगं उठ. आता कवत थांबा, मी आलो ड्युटीवरून. 5 वाजले. आले तुम्ही? मग बापरे 5 वाजले. मग किती वाजल्या? अरे बापरे, मला तर कळालंच नाही हो बाई, झोप लागून गेली. बस कधी आले हो तुम्ही? आत्ता चालू ना. हा का? तेवढं तुला उठवलं. मग कपडे बिपडे काढा ना. राहू दे राहू दे, हा? माय मी काढी तो. राहू दे, तुही लई शावा झाली. पाणी देऊ का तुम्हाला? काही नको, पाणी नको. नको? हा काय वाजलं अशी का करून राहिले? आल्यावर तर पाणी बिनी घेते ना तुम्ही. हा घेतो, पण आज नाही ताण. हा का? हा चहा ठेवू का मग? वाळ्याला सांगू का चहा ठेवायला? नको नको, वाड्यालाही नको सांगू. नको का? काय बरं, चहा ठेवते ना. नको ठेवू. अहो तुम्ही कामावरून आल्यावर चहा बी घेते ना, आज का बरं अशी करून राहिले?
अगं हा अजून आलत जा टाकलंच नाही का? हल्ले झोप लागली हो. अगं काय मशिवानी गोरती टारकावून खाती जागीच मशिवानी झाली ना जाडी दड्डम. तुला हलवा नाही बिन चालवा नाही बिन. हो असे काय बोलू राहिले तुम्ही? असे काय बोलू राहिले? कापासून असे डंगडे शिकली? डंगडे? हा कसले डंगडे? मी कामावर गेल्यावर हे चाळे करीत राहते का तू? चाळे? हा कसले चाळे? कसले? हा आता ओळखतो मनाना कोणाला तरस देती एखाद्या गरीबाला नाही ग. मोकळं बोला ना. काय झालं? काय झालं? तुम्ही ना कामावर ना येते दमून खमून टेन्शन घेऊ नका बरं. थांबा तुमच्या हात दाबून देते मी. तू मला लाडी गोडी लावूच नको. लाडी गोडी पोंग्याची पुडी चालूच नको. असे काय करू राहिले तुम्ही? आज पाय खाली करा तर पाय दाबू द्या. ऐक जरा पाय राहून दे. ऐक. हा तुम्हाला सर्दी झाली का? सर्दी जाऊ दे वाहू दे. अद्रकचा चहा करू का मी माझ्या हातात? अद्रक नको बदरक नको. मग त्या वाळ्याकून तो 5,000 रुपये काला घेतले? वाळ्याकून 5,000 रुपये काला घेतले? तुम्हाला कोणी सांगितलं 5,000 घेतले? मला कोणी सांगितलं? अरे नको यार गरीबाचा तळतळात घेऊ शांते. अरे मी त्याच्या काही विश्वासानं पैसे देत राहतो किराणा येते भरायला आणि तू त्याला ब्लॅकमेल केलं नाही ग. तुला त्याला कंबर चोळायला लावलं, पाय चोळायला लावले, माईला दुखलं तिला दुखलं. एवढी मोठी आदरची गदर झाली. तू काच कुठं दुखत ग? त्याच्याकडून पैसे उपटावले नाही ग? तो रडत रडत त्या तिथं रडत होता आणि तिथं दुसऱ्याला मित्राला फोन केला त्याला म्हण असं असं झालं. ते मी ऐकलं म्हणून मी तो का आलो. तुम्ही ऐकलं का? म्हणजे तुम्ही कधी गेले होते असे? आपलं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा तोया मायाचे लोक सांगत होते काय मला म्हण या पुरीचं तिचं वागणं चांगलं नाही म्हण. तरी मी त्या कानाच्या इकून ऐकलं या कानानं सोडलं. हा का? मग काल केलं माशी लग्न? माझं वागणं चांगलं नव्हतं का? अगं मी चांगला होतो ना. मी तुला सुधरून घ्यायचा प्रयत्न केला ना. पण आता मला ते कळालं तुझं वागणं कसं आहे. तुझ्या आईची माझ्या चोरते. थांब 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 कुठे ते झाड पडेल नाही का इड? तुम्ही अशा शिव्या कशा देता मला? अगं ऐका ना मला मारू करायले. लग्न झाल्यापासून आयुष्यात कधी काय त्या वाल्याला फसवलं तू? ऐका ना लग्न झाल्यापासून कधी मारलं नाही ना. आज तुम्ही तुझ्या आईची जाडी मैसते. तुम्ही लग्न झाल्यापासून मला कधी एक शिवी दिली नाही का? कधी मला बरं शब्दाने बोलली नाही आणि आज असे राक्षसवाणी काय करू राहिले तुम्ही? कुशाल मला मी काय सांगते तुम्ही शांत व्हा. का त्या गरीबाला का फसवलं तू? असं वागशील का? शिती का? खाऊ खाऊ माजली. खाऊ 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 माजली. माझ्या जीवावर खाती माजली आणि त्या वाळ्याला फशी. वाळ्याला फशी नाही गेलं लगेच सुद्धा. तू आता थांबायचंच नाही का गा? वाळ्याला फसवलं. कोणाला दिले सांग? कोणाला दिले पैसे सांग? पैसे तुमच्या पाया पडत मी काला पाया पडत ते. मी मारायला मारू नका ना मला आता. तू ना आता या बाय शांते पहिली इडून ठेव. अशी चूक नाही करणार ना कधी मी. तू चुकली नाही ना. तुमची शपथ मी असं वागणार नाही. मी सगळं सोडून देते आता. त्या वाळ्याला मी कधीच ब्लॅकमेल नाही करणार. कधीच नाही. तू इकडे थांबूच नको. पहिली तर नका ना मला राहू दे ना. आपले परपंच पहिली टाळी. यायचं लाटण्या धरून शिका. मी कामावर गेल्यावर अशा उद्योग करते. दिली काढून एकदाची खेळाची गेली घरातली. त्या
काय मच हिला पैसे टाक एक महिन्याला मला म्हणते साडी घ्यायची ना अमकं घ्यायचं तमकं घ्यायचं प्रत्येक महिन्याला तिला पैसे देत आलो हा अरे बिचारा रडला तो आल्या दुसऱ्या कोण पैसे त्यांना बोलावले हा एवढी घाणेरी असेल माई बायको वाटलं नव्हतं बा नाही आता आहे ना हिच्याची मी फारकतच घेऊन टाकीतो हा ही बायकोच नको हा तसं नाही पण ही नकोच मागायला मला जाऊ आईचं गात पण धरू